पेटवा कापूरला लावा तेल कुठे टाकायचं पिठावरती टाकायचं द्या पुढे तेल पिठावरती टाकायचं विजून द्यायची नाही 2 तास द्या पुढे माचीस तुम्ही त्यांच्या हाताला हात लावायचा सर्वांनी भंडारा उधळल्यानंतर कोणी हात झटकायचे नाही तेच हात आपल्या कपाळाला लावायचे आहेत समजलं महाकाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ सूर्यकोटि समप्रभ सूर्यकोटि समप्रभ सूर्यकोटि निर्विघ्नं कुरु मे देव निर्विघ्नं कुरु मे देव निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा आता ड्युटीवरती तेल वाढत राहायचं आहे ड्युटी विझवून द्यायची नाही गोंधळ संपेपर्यंत समजलं दरवाजात कोणी पायरीवरती बसू नका सर्वांनी खाली तरी बसा किंवा जिथे खुर्च्या ठेवलेल्या तिथे देवतांना आता आपण सर्व देवी देवतांना करणार आहोत प्रथम आमंत्रण ते गणरायाला गणपतीला 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री याला प्रथम आमंत्रित करून आपण या गोंधळाची सुरुवात करणार आहोत बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गजानन गणपती गोंधळाये गोंधळ मंडीला गोंधळाये गोंधळाये देवा गोंधळाये गोंधळ मंडीला गणपती गोंधळाये गोंधळ मंडीला गोंधळाये गोंधळाये देवा 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 गोंधळाये गोंधळ मंडीला गोंधळाये मंदारी मंगळा गोंधळाये गोंधळ मंडीला गोंधळाये गोंधळाये देवा गोंधळाये गोंधळ मंडीला गोंधळाये गोंधळाये देवा गोंधळाये गोंधळ मंडीला गोंधळाये गोंधळाये देवा गोंधळाये गोंधळ
वाटेला गोंधळाले तुळजापूरचे भवानी गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले गोंधळाले आई गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले तुळजापूरचे भवानी गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले गोंधळाले आई गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले गोंधळाले माऊली गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले पाहुणे लोक गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले गोंधळाले आई गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले मणी गणपती गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले गोंधळाले आई गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले गोंधळाले माऊली गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले गोंधळाले आई गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले गोंधळाले आई गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले गोंधळाले आई गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले रंगरंगी ज्योतिबा गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले गोंधळाले आई गोंधळाले गोंधळाले देव गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले अंबापुरी भैरव गोंधळाले गणपतीनाथा गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले गोंधळाले देव गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले गोंधळाले देव गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले गोंधळाले देव गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले गोंधळाले माऊली गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले गोंधळाले देव गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले शिर्डीचा साईनाथ गोंधळाले गणपती गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले गोंधळाले देव गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले गोंधळाले देव गोंधळाले गोंधळ वाटेला गोंधळाले गोंधळाले देव वाटेला माहिती तुम्हाला? कोणाला माहिती आहे? नाही. चंपाषष्ठीच्या दिवशी कधी चंपाषष्ठीचा उत्सव साजरा होता आमच्या गावात धूम धडाक्यात होतो की नाही? चंपाषष्ठीच्या दिवशी
महादेवांनी खंडेरायांचा अवतार घेतला. मणी आणि मल्य या दोन दैत्यांनी जो पृथ्वी तलावरती हाहाकार मांडला होता, त्या दैत्यांचा वध करण्यासाठी सर्व देव ऋषी मुनी सगळे महादेवांना शरण गेले आणि सांगितलं की या दोन दैत्यांनी पृथ्वी तलावरती हाहाकार मांडलाय, ते सर्वांना त्रास देत आहेत, तुम्ही यांचा संहार करा. सर्व ऋषी देव कोणाला म्हणतात? महादेवांचं आणि मणी आणि मल्य या दोन दैत्यांचं घमासान युद्ध होतं. त्या युद्धामध्ये महादेव मणी आणि मल्य या दोन दैत्यांना नस्तनाबूत करतात. मल्लासुराचा वध करताना मल्लासूर महादेवांना शरण जातो आणि काय मागतो? देवा, मी तुमच्या चरणी आलेलो आहो, मला एकच द्या, माझ्या नावावरून तुमचं नाव मला पडलं पाहिजे, आलं पाहिजे खंडोबांना. म्हणून मल्लासुराचा वध केल्यानंतर मल्लासूर महादेवांना शरण गेला, म्हणून मल्हारी हे नाव देवांनी धारण केलं. कोणतं नाव? मल्हारी. मल्लासुराने मागणी केली देवांकडे की मला माझ्या नावावरून तुमचं नाव येऊ द्या. ते मल्हारी हे नाव मल्लासुराचा वध केल्यानंतर, दोघांचाही वध केल्यानंतर, मणी आणि मल्य दोन दैत्यांचा वध केल्यानंतर चंपाषष्ठीच्या दिवशी माझ्या भगवंतांनी म्हणजे महादेवांनी खंडेरायांचा अवतार धारण केला आणि आपला ठाण कुठे मांडला? जेजुरी गडावरती. कुठे मांडला? जेजुरी गडावरती. कोण कोण गेले जेजुरीला? जेजुरीला कोण कोण गेले? सगळे गेले आहे ना. तर त्या जेजुरी गडावरती जो जातो आणि देवाच्या चरणावरती माथा टेकतो, त्याला अनुभूती आल्याशिवाय राहत नाही, वेगळंच समाधान मिळतं. बोला एकोट. त्या खंडेरायाला, त्या खंडोबाला, त्या मल्हारीला आता आपण साक्ष या जागरणात अवतरित करणार आहोत. तर शिवशंभूचा अवतार माझा मल्हारी मार्तंड. बोला एकोट. शिवशंभूचा अवतार देवा तू मल्हार, भैरवनाथाचे अवतार देवा तुझे मल्हार, उदय तो देवा भंडार, मानुनी तुझा शिवशंभूचे अवतार देवा तुझं मल्हार, भैरवनाथाचे अवतार देवा तुझं मल्हार. गडाला हो तिला जोडीला खडकाला, नवलग पायरी गडाला हो तिला जोडीला खडकाला. बोला हो तुम्ही बोला, बोला हो तुम्ही बोला, देवाला हो मल्हारी राया, देवाला हो मल्हारी राया, मल्हारी मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी. भस्म महादेवांना काय लागतो? भस्म. त्या भस्माचा त्यांनी खंडेरायांच्या अवतारामध्ये काय केला? भंडारा केला. काय केला?
भंडारा केला. आपण जो भंडारा उधळतो तो भस्माचा त्यांनी भंडारा केला म्हणून आपण भंडारा उधळतो. महादेवांना लागतो भस्म, खंडेराला लागतो भंडारा. मारू म्हणजे काय? घोडा केला. नंदीचा त्यांनी घोडा केला. महादेवांच्या डोक्यावर असणारे जटा, महादेवांच्या डोक्यावर काय असतात? फेटा. खंडेरांचा फेटा आला. कमरी गरोगोटा पायामध्ये तोडा आणि त्रिशूळाचा त्याने काय केला? पाता केला. पाता म्हणजे तलवार, तलवारीचा पाता केला. असा माझ्या मल्हारी मार्तंडाने अवतार घेतला आणि आपला ठाण जेजुरी गडी मांडला. कुठे मांडला? जेजुरी गडी. त्यांचा अवतार कोणाचा? खंडेरांचा अवतार कसा होता? हे मल्हारी देव मल्हारी स्वार घोड्यावरती मल्हारी देव मल्हारी स्वार घोड्यावरती झाला. दोन भाग असतात ना. महादेवाचा राग येतो. पार्वती देवी हट्टाला भेटतात. पार्वती देवी तिथे कैलासवरती महादेवांकडे हट्ट करतात की नाही, मी वचन दिलंय त्याचं पालन कोणाला करायचं आहे? तुम्हाला. तशाही महिला वर्ग जरासा हट्टाला पेटतातच, हो की नाही? हो, बसलेले पुरुष मंडळी, महिला वर्ग हट्टाला पेटतात की नाही? पाहिजे म्हणजे पाहिजे, आहे की नाही? बरोबर आहे. नवीन दाम्पत्यात त्यांना जरा अनुभव नसेल, बरोबर? नवीन लग्न दादाचं नाव काय? विक्रांत. आणि वहिनीचं नाव श्रेया. विक्रांत दादा आणि श्रेया वहिनी यांच्या आज लग्नाचा गोंधळ आहे. त्या निमित्ताने इतर राहिलेले गोंधळ पण त्यांचे साजरे होत आहेत. असं राहता कामा नये. गोंधळाचा कार्यक्रम आपल्या घरी झालं पाहिजे, बरोबर? येतात काही अडी अडचणी म्हणून राहून जातं, पण ते एकदा राहिलं की राहिलं असं होतं.
तर तसा हट्ट पार्वतीने महादेवांकडे केला. महादेव म्हणतात ठीक आहे, ऐकतच नाही तर मग काय करणार. महादेव म्हणतात ठीक आहे, कृतयुगामध्ये महादेव म्हणतात की कृतयुगामध्ये मी जेव्हा मल्हारी मार्तंडांचा अवतार घेईन, कृतयुगामध्ये मल्हारी मार्तंडांचा अवतार घेईन, तेव्हा तुझ्या वचनाची पूर्तता मी करीन. मी जयाद्री बरोबर विवाह करेन. जयाद्री म्हणजे कोण असते? बानू. जयाद्री म्हणजेच कृतयुगातली बानू असते. पण महादेव म्हणतात तुला शिक्षा तर द्यायलाच हवी, शिक्षा द्यायलाच पाहिजे ना. मला न विचारता वचन दिलं, माझे 2 भाग केले, तुला शिक्षा. पार्वतीला प्रश्न पडतो काय? महादेव काय म्हणतात की मी जसा मल्हारी मार्तंडांचा अवतार घेईन तसा तू देखील अवतार घेशील. कोणाचा? म्हाळसादेवीच्या रूपाने. तू देखील अवतार घेशील म्हाळसादेवीच्या रूपाने. गडबड करू नका, मध्ये बसू नका उंचाऱ्यावरती. पण तुला त्या अवतारामध्ये हे वचनाचं काहीच आठवणार नाही. तुला सगळं विस्मरण झालेलं असेल. आणि तसंच होतं, म्हाळसादेवींना सर्व विसर पडतो, विस्मरण होतं, त्याला काहीच आठवत नाही वचनाचं. आणि महादेव सांगतात त्यावेळेला की एखाद्या स्त्रीचा नवरा जेव्हा दुसरा विवाह करण्यासाठी दुसऱ्या स्त्री बरोबर जातो आणि तो त्रास पहिल्या स्त्रीला जो सहन करावा लागतो तो तुला भोगावा लागेल, ही तुझी शिक्षा. तसंच होतं, म्हाळसादेवींना 12 वर्ष तो त्रास सहन करावा लागतो. 12 वर्ष देव कोणाकडे जाऊन राहतात? बानुबाईकडे. देव जेजुरी गड सोडून जायला निघतात, बानुबाईकडे जायला, वचनाची पूर्तता करायची. कोणाच्या? स्वतःच्याच बायकोच्या पत्नीच्या वचनाची पूर्तता करायची असते म्हणून देव जेजुरी गड सोडून निघून जातात. अर्ध्या वाटेत जातात तोच रागाने म्हाळसादेवी देवांना शाप देतात. म्हाळसादेवी रागाने देवांना शाप देतात. कारण नारद मुनींनी आधी येऊन कळ लावलेले असते म्हाळसादेवींना. काय कळ लावलेले असते की देव तुम्हाला सोडून चालले. हळू बोला. देव तुम्हाला सोडून चालले. याचा जास्त म्हाळसादेवींना राग आलेला नसतो. नारद मुनी काय कळ लावतात की तुम्हाला सोडून देव दुसऱ्या स्त्री बरोबर विवाह करण्यासाठी चालले. याचा जास्त राग आला की मला डावलं दुसऱ्या स्त्री बरोबर. माझ्यात काय कमी आहे? म्हाळसादेवी म्हणतात माझ्यात काय कमी आहे की मला सोडून देव त्या बानूकडे चालले विवाह करण्यासाठी. मी काय सुंदर नाही, रूपवान नाही, देखणी नाही, मला डावलून चालले. म्हाळसादेवी प्रचंड राग येतो. रागाच्या भरात देव अर्ध्या वाटेत पोचतात तेव्हा आकाशवाणीने देवाला शाप देतात. काय शाप देतात की बानूबाईला भेटण्याच्या आधी तुम्ही वृद्ध व्हा. काय शाप देतात? बानूबाईला भेटण्याच्या आधी तुम्ही वृद्ध व्हा. शेवटी देवीच्या आदिशक्ती पार्वती त्यांची शापवाणी खरी ठरली आणि देव म्हातारा झाला. कसा झाला? वृद्ध म्हणजे काय? म्हातारा झाला. देवाचं रूप बदललं. देव पूर्ण म्हातारा झाला. म्हातारा होऊनच देव काठी टेकत मान दुलवीत कुठे गेला? धनगर वाड्यावर, बानूबाईच्या वाड्यावरती गेला. देवाला कोणीच ओळखलं नाही, कारण देवाचं रूपच बदललेलं असेल. रूप घेऊन म्हाताऱ्याच राखी बानूच्या वेढराला, असून जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला. तच